किंवा अशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे हे आपण पाहत आहोत. तर त्यांनी काय केलेलं आहे, काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाईल. म्हणजे अशा प्रकारची तपश्चर्या. वैराग्य म्हणजे काय, सर्व त्याग. तर ते अन्न त्याग कशा प्रकारे कठीण करत की 1 दिवसामध्ये ते सर्वांचं प्रत्येक दर दिवशी फक्त 2च घरी ते भिक्षेसाठी जात असत. तर काही वेळेस काय व्हायचं की एका घरी त्यांना भिक्षा मिळत नसेल, त्यावेळेस ते दुसऱ्या घरी सुद्धा जात असत. आणि त्याही घरी भिक्षा जर मिळत नसेल तर ते तिसऱ्या घरी भिक्षेसाठी जात नसत. तर त्या दिवशी ते उपवास करत असत. त्या दिवशी ते अन्नसेवन करत नव्हते. अशा प्रकारचं कठीण तपश्चर्या ते करत होते. त्यानंतर काय, दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो भिक्षेसाठी जात नसेल. तर काही दिवस काय करत असत, ते 7 घराची भिक्षा घेत असत. त्यावेळेस सुद्धा त्यांना जर 7 दिवस जरी 7 घरी जरी त्यांना भिक्षा मिळाली नाही तरी सुद्धा ते 8व्या घरी भिक्षेसाठी जात नसत. आणि या ठिकाणी त्यांचा भिक्षेचा नियम काय होता, तर प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घेत असत. म्हणजे जरी ते 2च घरी भिक्षा घेत असत तरी सुद्धा जरी त्यांनी 2च घरी भिक्षा जरी घेतलेली असेल आणि त्या ठिकाणी त्यांना एका घरी सुद्धा अन्न मिळाले नसेल तर ते तिसऱ्या घरी जात नसत. आणि एका घरून ते तिसरा घास ग्रहण करत नसत किंवा तिसऱ्या घासाची भिक्षा ते घेत नसत, कितीही कमी भिक्षा जरी मिळाली तरीही. समजा त्यांना 7 घरी सुद्धा एकही कण मिळाला नाही तर ते 8व्या घरी भिक्षेसाठी जात नव्हते. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे. म्हणजे जास्तीत जास्त त्यांना एखादा उदार मनाचा असतो की आपण ही एवढा मोठा व्यक्ती तपश्चर्या करतो आहे तर आता त्याला आपण पोटभर अन्न द्यावे अशी कुणाची इच्छा असते. परंतु त्या ठिकाणी सुद्धा तथागत 1 वाटीभर अन्न फक्त ग्रहण करत असत. त्यापेक्षा जास्त अन्न ते स्वीकारत नसत. काही वेळा तो दिवसातील एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. म्हणजे अशा प्रकारची त्यांनी कठीणात कठीण तपश्चर्या केलेली आहे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्यांचा कडक नियम असेल. आपण आजही पाहतो की कशा प्रकारचे उपवास लोक करत असतात. तथागतांना हा मार्ग त्यावेळेस सापडलेला नव्हता. कोणता मार्ग सापडलेला नव्हता की सुखाचा मार्ग. जगतामधला जो सुखाचा मार्ग आहे तो सापडलेला नव्हता. परंतु त्यावेळेस अशी कल्पना होती की उपवास केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते. आजही कल्पना प्रचलित आहे की आजही आपण उपवास केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं. तर त्यावेळी तथागत अशा प्रकारचे ते पुण्य किंवा तो प्रकाश मला मिळतो का किंवा यामधून काही मला मार्ग सापडतो का जयंतीचा जन्मदिनाचा, यासाठी ते अशा प्रकारे उपवास अशा प्रकारचे करत. त्यांचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिक आणि उंचाड्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातील ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातील वनस्पती किंवा भाताच्या दिवसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल बियांचे पीठ एवढाच त्यांचा आग होता. म्हणजे त्यांनी अतिशय कडक असं करतं. या मार्गामध्ये मला प्रकाश मिळाला नाही, या मार्गावर चालल्यानंतर मला काहीही मिळालं नाही, यापेक्षा कठीण मार्ग मी स्वीकारावा, त्यामध्ये मला काही मिळतं का, याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी अशा प्रकारचा अभ्यास केला की रानातल्या हिरव्या पाला
विरोधात होते.